नमस्कार. इजी कुकिंग विथ श्वेतामध्ये मी श्वेता तुमचं स्वागत करत आहे. आता आंब्याचा सीजन आहे, तर आता आपल्याला मार्केटमध्ये कच्ची कैरी दिसते. तर आता कच्च्या कैरीचं आपण काहीतरी बनवूया. तर आता काय बनवूया, तर आता कच्च्या कैरीचं आपण बनवणार आहोत गोड लोणचं. तर त्यासाठी मी इथे 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता ह्या कैऱ्या मी चांगल्या धुवून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. आता त्या आपण बारीक चिरूया. आता हे तुम्हाला जेवढे आकार पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही चिरू. तर आता मी कैऱ्या ह्या आकाराच्या चिरते. आता माझ्या कैऱ्या चिरून झालेल्या आहेत. आता आपण फोडणी द्यायची आहे ह्याला. तर फोडणीसाठी मी घेतलेली आहे कढई, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे मी 1 चमचा राई, 1 चमचा जिरं आणि थोडंसं हिंग. आता हे टाकल्याच्या नंतर आता आपण बारीक कैरी चिरली होती ती टाकायची आहे आणि हे 2 मिनटासाठी परतून घ्यायचे. आता आपलं हे कैरी परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मसाले. आता त्यामध्ये मी टाकलेले आहे 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट मसाला, आता हे मसाला आणि हळद 2 मिनटासाठी परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे गूळ. आता गूळसुद्धा तुम्ही अंदाजाने टाकू शकता, तुम्हाला किती गोड पाहिजे तर. आता मी हाताने 2 चिमूट गूळ टाकते आहे. आता हे लोणचं आपल्याला आंबट गोड लागणार आहे, त्यासाठी मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये गूळ टाकलं आहे त्यासाठी. आता गूळसुद्धा ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं. गूळ परतून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. तर हे सुद्धा चांगलं हलवून घ्यायचं कढईमध्ये. आता हे सगळं मसाला परतून झाल्याच्या नंतर आता ना आपण राई, जिरं आणि बडीशोप याचा मसाला करून ठेवला होता. राई, जिरं, बडीशोप हे मिक्सरमध्ये थोडीशी क्रश करून घेतली होती, ती टाकायची आहे आणि 2 मिनटासाठी फक्त ह्याला गॅसवरती ठेवायचे. हे लोणचं करायला खूप वेळ लागत नाही, जास्तीत जास्त 5 मिनटं फक्त लागतात. आणि आता वरून तुमच्याकडे असेल तर 2 चमचे मी ओलं खोबरं टाकलं आहे. झालं आपलं गोड लोणचं खाण्यासाठी तयार आहे. भाजीला आपल्याला तोंडी लावायला आता काही नसेल तर हे लोणचं खूप छान लागतं, करून बघा. तर आपलं कैरीचं गोड आंबट लोणचं तयार आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, बेल नोटिफिकेशन करायला विसरू नका. थँक्यू.